ह्या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाही आहे. हे शिवाजी महाराज, आज आम्ही तुम्हाला केवळ इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही, तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही, तर आत्मसन्मान जागवलेल्या जनसमुदाय हीच तुमची खरी परंपरा. तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाही, तर स्वराज्य म्हणजे काय हे शिकवलं. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं हे काय असतं हे शिकवलं. आजही आम्ही तसंच गुलाम आहोत, भीतीचे, आळशीपणाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रूंशी लढतात, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी, तुमचा उत्सव फक्त ढोल ताशांमध्ये नको, तो आपल्या विचारात, कृतीत, स्वभावात दिसायला हवा. तुमचं नाव घेणं सोपं आहे, पण तुमच्यासारखं जगणं कठीण आहे. तुम्ही साधेपणात महानता दाखवलीत, धर्मात सहिष्णुता आणि सत्तेत संयम. आज आम्ही सत्तेला स्वार्थ समजतो आणि धर्माला भेदभाव आणि राष्ट्राला केवळ घोषणा. शिवाजी महाराज, तुमचा खरा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या मनातलं राज्य जिंकेल. उठा, जागे व्हा. तुमची तलवार आता लोखंडाची नाही, तर विचारांची असावी. तुमचा किल्ला आता डोंगरावर नाही, तर लोकांच्या विश्वासात असावा. हे शिवाजी, आम्हाला पुन्हा शिकवा, स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नाही, तर जबाबदारी आहे. हे रवींद्रनाथ टागोरांनी तेव्हा 1904 साली लिहून ठेवलेली गोष्ट आहे, जी आम्हाला अजून समजत नाही आहे.